नमस्कार. सध्या आंब्याचा हंगाम चालू आहे. त्यासोबतच कैऱ्याही छान मिळत आहेत, एकदम हिरव्यागार. तर मला असे माशाचे प्रकार आहे ना, कैरी टाकून खायला जाम आवडतात. तर म्हणून म्हटलं आज प्रॉन्सची करी बनवूया कैरी टाकून. त्याच्यासाठी हे मार्केटमधनं प्रॉन्स आणल्यावर त्याचे दोर काढून घेतले पहिले, कारण हे तब्येतीसाठी पण चांगले नाहीत आणि काय काय वेळेला पोटात पण दुखतं या दोर असेल तर. म्हणून ते पहिले दोर काढून स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर त्याला हळद आणि मीठ असं लावून ठेवून दिलं 5-10 मिनटासाठी. तोपर्यंत वाटणाची तयारी केली, तोपर्यंत ते मुरतील. आता वाटणासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि धणे आणि कोथिंबीर आणि कैरी असं सगळं घेतलं आहे. आता काहीजणं याच्यामध्ये हिरवी मिरची घालतात, मी नाही घेतली आहे. कैरी अशी थोडी मोठ्या फोडी करून घेतली आणि सालासकट ठेवली आहे. नाहीतर मग काय होतं, आमटी ला उकळी आली ना की मग त्या सगळ्या विरघळून जातात. म्हणून मग जरा मोठे तुकडे ठेवलेत कैरीचे आणि सालासकट घेतले. आता इथे थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये खोबरं जरासं ब्राऊन करून घ्यायचं. अगदी खूप नाही काळं करायचं, जरासं थोडंसं हलकंसं परतवून त्याच्यात नंतर लसूण आणि आलं आणि धणे हे टाकून थोडं परतून घ्यायचं. खूप जास्त नाही, थोडंसं परतून घेतलं. आता हे थंड करून मिक्सरला लावून घ्यायचं आणि वाटताना त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि बारीक एकदम असं गंधासारखं वाटून घ्यायचं छानसं. आता फोडणीला कांदा घातला. कांदा फार जास्त नाही, थोडासाच घेतला, अर्धा असा. तो ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये तिखट घातलं. तिखट मी जरा जास्तच घातलं आहे, कारण माशाचा प्रकार जरा झणझणीतच बरा वाटतो, म्हणून तिखट थोडं जास्त घातलं. त्याच्यानंतर जे वाटण करून घेतलं आहे ते घातलं त्याच्यामध्ये. आणि मला हे भातासोबत हवे आहे ना करी, म्हणून थोडी पातळच ठेवली. आणि मग त्याच्यानंतर मीठ घातलं चवीनुसार आणि कैरी. आता कैरी घातली की मग थोडा वेळ ना आधी उकळून द्यायचं, म्हणजे ती कैरीचा आंबटपणा त्या आमटीत उतरतो. आणि मग एक चांगली उकळी आली की मग प्रॉन्स त्याच्यामध्ये सोडायचे. प्रॉन्स घातले की परत एक छान उकळी काढायची, म्हणजे प्रॉन्स शिजेपर्यंत. तुम्हाला आवडते का अशी कैरी टाकलेली आमटी? मी तर डाळीच्या आमटीत पण टाकते. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना करा, काही चुकत असेल तर ते सांगा. धन्यवाद.